काय घे आलेले चांगला आहे डिशमध्ये जो युनिकनेस आहे. चला मित्रांनो, आज बघूया ब्लॉगमध्ये काय काय नवीन आहे ते. आज मित्रांनो सकाळी वाईफ वॉकसाठी गेलेली, तर भोईसर मार्केटला पुष्कळ भाज्या आलेल्या आहेत. ज्यांना पण स्वस्त भाज्या हव्या असतील त्यांनी सकाळी सकाळी लवकर जायचं 5:30-6ला. पुष्कळ हिरव्या भाज्या, टोमॅटो, गाजर, मके वगैरे भरपूर मार्केटला आलं असतं आणि तुम्हाला ते फार चांगल्या रेटमध्ये सकाळ सकाळी अवेलेबल होतात. मित्रांनो गुड मॉर्निंग. आज बघा जिंदाल स्टीलचे सीझन बॉलचे स्पर्धा चालू आहे आणि सर्व खोपोली, जयगड अशा टीमची मॅच चालू आहे. सर्व वेस्ट झोनच्या टीम आलेल्या आहेत इकडे. आज हे सर्व वेस्ट झोनची टीम आहेत आणि एक अतिशय मस्त सर्व ऑर्गनाईज केलेलं आहे आणि सीझन बॉल आहे. सर्वांनी पॅड वगैरे घातलेला आहे. एकदम प्रॉपर मॅचेस चालू आहे मस्त. चला मित्रांनो बघत राहा तुम्ही माझा ब्लॉग. तोपर्यंत तुम्हाला मी आजच्या दिवस काय काय घडतं ते तुम्हाला मी दाखवत राहू. तर ब्लॉग बघत राहा. बाय बाय. मित्रांनो काल आपण सांगितलेलं की आपण कॉम्पिटिशन करतोय की 2 दिवसामध्ये लोकांना आमच्या माणसांना रेसिपी बनवून दाखवायचे आणि त्यावर तुमच्या कमेंट्स येतील, मलाही काय वाटेल, तर त्याच्या आधारे आपण विनर डिक्लेअर करणार आहे. तर आज सर्वात पहिली डिश आणलेली आहे श्रीरामने. तर श्रीराम बेटो रखो यहाँ पे. तर श्रीराम बैठ जाओ. तर श्रीराम घेऊन आलेला बघा पहिली डिश. तर आपलं एक होतं की बाबा काहीतरी नवीन पाहिजे डिशमध्ये, काहीतरी चांगलं पाहिजे, तर तुम्ही सांगायचे काय आहे ते. तो श्रीराम अपने व्यूवर्स को तुमको बताना है कि भाई तुमने क्या अलग डिश बनाया है. तो व्यूवर्स भी देखेंगे, वो भी मुझे कमेंट करेंगे भी अच्छा है, बढ़िया है, गुड. तो उनका आया हुआ मैसेज और बाद में मुझे कैसे लगता है टेस्ट, ये सब कुछ देख के हम लोग विनर फाइनल करने वाले. तो तुमने बढ़िया है, तुमने आज बनाया, तो अभी व्यूवर्स को तुम्हारा डिश देखने के लिए 2 दिन मिलेगा. बघा डिश तर फार टेम्पटिंग वाटते. काहीतरी कटलेटसारखे वाटतात मला. वरती चीज मारलेला आहे, मायो मारलेला आहे आणि इकडे गोड चटणी आणि तिखट चटणी आणलेलं आहे. तर बताओ श्रीराम क्या है करके ये सोयाबीन कबाब है. सोयाबीन कबाब. यस. ओके, तो सोयाबीन कबाब मतलब क्या तुमने किया है? सोयाबीन को क्या किया है? उसमें सोयाबीन पहले पानी में उबाल किया है, हाँ. है. उसके बाद आलू डाला है, हाँ. बेसन डाला है, ओके. मैदा डाला है, ओके. नमक डाला है, और उसको बाद में फ्राय किया है. उसके बाद फ्राई किया. चला तर आपण बघूया कसं वाटतंय ते. 1 मिनिट हा. तर बघा ही डिश आहे श्रीरामने बनवलेली. फक्त बघूया आपण ते कसं लागतंय ते. आजा. तर आपले मित्रमंडळी पण आले, आजूबाजू आले, त्यांनी पण खाऊन सांगितलं पाहिजे की कसं वाटतंय ते. मी सांगून फायदा नाही आहे. दिसण्यासाठी फार उत्तम आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. हा बघा हा कबाबचा फक्त कलर बघा आणि सर्व गोष्टी बघा. वाटते तर जबरदस्त आणि थोडं हेवी पण आहे. हे आजा ना, आजा देखो, बैठ जाओ वहाँ पे सामने बैठ जाओ. ये लो कबाब बनाया श्रीराम ने. तो बताओ टेस्ट. अनिल आजी तू पण ये ना. हे बघा मित्रांनो आपण बघूया आता टेस्ट करून की कसा आहे हा कबाब, कसा लागतोय हा. आणि मग तुम्हाला सांगतो यार पिठा खायला घेतला गोड आहे. अनिलला तो गोडवाला दिला. मला काही खाऊसं वाटतं पण काय करतो, शुगरमुळे खाता येत नाही. काय घे आलेले. इसमें आलू वगैरह कुछ भी नहीं है. अच्छा है. चांगला आहे. डिशमध्ये जो युनिकनेस आहे मेन म्हणजे कटलेस आहे. त्यात आलू नाही आहे. विशेष सोयाबीन आणि बेसनचं बनवलेलं आहे आणि आतून मस्त शिजलेले पण आहेत आणि छान आहेत. तर मित्रांनो हे तुम्हाला सोयाबीन कबाब कसे वाटले तुम्ही नक्की याला मेसेज करा. तुमचे मेसेज गृहीत धरूनच विनर फायनल होणार आहे. तर 100% तुम्ही श्रीरामसाठी रिप्लाय करा आणि सांगा तुम्हाला कसं वाटतंय ते. ठीक आहे, बघत राहा मित्रांनो तोपर्यंत. आपली यूट्यूब आणि फेसबुकला एक रील आलेली आहे दुपारी, तर ती नक्की बघा तुम्ही. आणि उद्या काहीतरी आपण रेसिपीची रील बनवण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो आपला एक दुसरा जो दुसरा माणूस आपला आता हजर झालेला आहे इकडे, ज्यांनी बनवले. आता हा छोटू आहे. एक तर श्रीरामने बनवलेला आहे आणि इथे आता
छोटू ने बनवले। छोटू ये दोनों आइटम सेम ही है बराबर ना, खाली ये लेट्यूस में है तो मैं इसको ही पकड़ता हूँ। हाँ इसको बाजू में रखते हैं हम लोग, एक टाइम पे एक ही आइटम पकड़ेंगे, एक टाइम पे एक ही आइटम मिलेगा सब लोग को। तो बघा छोटूने इथे हे लेट्यूसची पानं आहेत साईडनी आणि आतमध्ये कसले तरी रोल आहे। आता काय आहे तर क्या है छोटू ये? वेजिटेबल रोल। वेजिटेबल रोल क्या है इसके अंदर? इसके अंदर वेजिटेबल है, पोटैटो, आलू आलू है। आलू ओके। तर छोटूचं म्हणणं आहे की ह्याच्या आलू वगैरे टाकलेलं आहे आणि वेजिटेबल है, बाकी जो वेजिटेबल रहता है सब है। सब है वेजिटेबल। तो इसमें तो वेजिटेबल तो इसमें खास क्या है, अलग क्या करता है इसको? इसको कोटिंग क्या चीज़ से की है वो? तो कोटिंग की वही अपना सेवई है, रवा है। ओके तो ह्या सेवे आणि कोटिंग तुम्हाला दाखवतो मित्रांनो, लाईटवर बघूया तुम्हाला। तो लाईटवर तुम्हाला जरा बघायला समजेल की एक्झॅक्टली काय आहे ते। ते आपण इकडे बघूया, लाईटवर बघूया काय एक्झॅक्टली आहे ते, थोडं तुम्हाला आयडिया येईल। हे बघा तरी तुम्ही बघू शकता इकडे, हे बघा इकडे तुम्हाला जरा क्लिअर दिसेल। हे बघा थोड्याला शेवयाचं कोटिंग वगैरे केलेलं आहे आणि दिसायला तर हे एकदम ज़बरदस्त वाटते। देखो दिखने में तो बढ़िया है, इसके लिए तुमको फुल मार्क्स मिलते। आता व्ह्यूअर्स तुम्ही बघायचे, दुपारी तुम्ही श्रीरामचे पण पाहिले बनवलेले कटलेट आणि आता हे ह्यानी बनवलेत, छोटूने बनवलेत। तर तुम्हाला सांगायचं आहे, तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला कुठले आवडले। तुमची कमेंट तुम्ही लाईक करा, गुड म्हणा, चांगलं म्हणा, वाईट म्हणा, तुमच्या कमेंटवरती आपण त्यांना विनर घोषित करणार आहे। त्यामुळे जे आपले व्ह्यूवर्स आहेत त्यांनी आठवणी न विसरता सांगायचे। हा आहे छोटू, ह्याचं पण नाव छोटूच आहे पण त्याचं नाव घनश्याम आहे ना, तो चंद्रभूषण कुमार, चंद्रभूषण ह्याचं नाव चंद्रभूषण कुमार आहे। तर सांगा तुम्ही, तुम्हाला समजेल। तुम्ही जरी आयटम जरी बोलले ना की आलूचे कटलेटवाला जो होता तो आम्हाला आवडला लेटूसमधला, तरी समजेल। तर तुम्ही टाका आणि आता आपण टेस्ट करून बघूया की कसं आहे ते। हाँ देखते हैं टेस्ट करके, एक्चुअली वो नहीं, ये दोनों भी मेरे को खाने के लिए अलाउड नहीं है। बघूया आता कसं असतं ते। बघा नाही बघा क्रंची आहे मस्तपैकी। क्रंची आहे, आतमध्ये फिलिंग पण बऱ्यापैकी आहे। कमेंट करा तुम्हाला कोणाचं चांगलं वाटतंय ते, तुमचे कमेंट आपण त्यावरती सांगायचं। कसं लागलं प्रेम? कमेंट करायला विसरू नका, कमेंट टाका। कमेंटवरती आपण विनर घोषित करणार आहोत, त्यामुळे नक्की सांगा की तुम्हाला हे रोल कसे वाटले ते। ठीक आहे, तोपर्यंत बघत राहा। चालू नाही की आता या अनिल, तुला कसं वाटलं रे टेस्ट? छान आहे, एक नंबर छान आहे, एकदम क्रंची आहे। बघा ज्यांनी बनवलं तो पण खात आहे इकडे। आणि प्रेम ते तू भी खाया ना, तेरे कैसे लगा? अच्छा बघ आतापर्यंत दोघांनी केलेलं आहे। एक छोटू कामतीने एक दिलेलं आहे हे रोल हे, आणि दुसरा आपला श्रीरामनी सोयाबीनचं दुपारी बनवलेलं। तर दोघांचं झालेलं आहे। बाकी तुम सब लोग बाकी हो, जल्दी जल्दी करो, जल्दी करोगे तो व्यूवर्स देखेंगे, कमेंट करेंगे। छोटू तू भी देख ले थोड़ी देर में, कुछ तो डिसाइड कर। आणि बोला आहे ना, तो जल्दी जल्दी बनाओ फटाफट, चलो देखते रहेंगे। बाय बाय। चला मित्रांनो, हळूहळू तर पॅकअप करायला घेऊया। हळूहळू तर सर्व ऑर्डर्स वगैरे झालेले आहेत आणि काउंटरसुद्धा बंद करायला घेतलेलं आहे। तर भेटूया उद्या बाकीच्या रेसिपी सकट आणि नवीन काहीतरी घेऊन। तोपर्यंत मित्रांनो बाय बाय, गुड नाईट।